नमस्कार मित्रांनो, सबका मालिक एक असा संदेश देणारे शिर्डीचे साईबाबा यांच्या दरबारात आम्ही काही दिवसांपूर्वी जाऊन आलो. तो अनुभव इतका सुंदर होता की आम्ही विचार केला फक्त ब्लॉग नाही तर एक कम्प्लीट इन्फॉर्मेटिव्ह गाईड तुमच्यासोबत शेअर करावा. शिर्डीला कसं जायचं, बजेट किती लागतो, राहण्याची आणि खाण्याची सर्वात स्वस्त आणि उत्तम सोय कुठे आहे आणि मुख्य मंदिरासोबतच शिर्डीत अशा कोणत्या 5 ते 6 महत्वाच्या जागा आहेत ज्या तुम्ही अजिबात मिस करायला नको. जसं की साईबाबांना आपल्या हाताने जेवू घालणाऱ्या बायजामा यांचं घर, जिथे बाबांचा बटवा आजही जपून ठेवलेली आहे. या सर्व गोष्टींची माहिती आज तुम्हाला ह्या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार मित्रांनो, ओम साईराम. आजच्या ह्या ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आधी आम्ही दर्शन करतो, त्याच्यानंतर आपण पूर्ण शिर्डी एक्सप्लोर करूया. कुठे जायचं, काय करायचं, कोणते स्पॉट बघायचे. त्यामुळे आता आम्ही मोबाईल इथेच रूम मध्ये ठेवतो आणि आम्ही आता असेच जाणार आहे. पहिले दर्शन घेऊया, त्याच्यानंतर आपण शिर्डी एक्सप्लोर करूया. ओम साईराम. सगळ्यात आधी पाहूयात शिर्डीला पोहोचायचं कसं. जर तुम्ही महाराष्ट्रातून येत असाल तर राज्याच्या सर्व प्रमुख जिल्ह्यांमधून शिर्डीसाठी डायरेक्ट एसटी बसेस आणि प्रायव्हेट ट्रॅव्हल मिळतात. महाराष्ट्राबाहेरून येणारे भक्त मुंबई किंवा पुण्याला येऊन तिथून सहज बस पकडू शकतात. शिर्डी स्वतःचं साईनगर शिर्डी रेल्वे स्टेशन आहे, पण इथे मर्यादित ट्रेन येतात. त्यामुळे जर तुम्हाला डायरेक्ट ट्रेन मिळाली नाही तर तुम्ही कोपरगाव किंवा मनमाड स्टेशनवर उतरू शकता. तिथून पुढे शेअरिंग टॅक्सी किंवा बसने शिर्डीमध्ये येऊ शकता. जर तुम्ही विमानाने यायचा विचार करत असाल तर शिर्डीपासून अवघ्या 14 किलोमीटर वरती शिर्डी इंटरनॅशनल एअरपोर्ट देखील उपलब्ध आहे. आता प्रश्न येतो शिर्डीत राहण्याचा. शिर्डीत राहण्यासाठी सर्वात उत्तम आणि खिशाला परवडणारा पर्याय म्हणजे श्री साईबाबा संस्थान ट्रस्टचे भक्ती निवास. यामध्ये साई आश्रम आणि भक्ती निवास हे प्रमुख आहेत. इथे तुम्हाला अगदी 300 ते 1200च्या बजेटमध्ये खूप छान आणि स्वच्छ रूम मिळतात. एक महत्वाची टिप, भक्त निवासाचे बुकिंग तुम्ही शिर्डीला निघण्यापूर्वीच साई संस्थानच्या अधिकृत वेबसाईट वरून ऑनलाईन करून जा, कारण तिथे गेल्यावरती ऑफलाईन रूम मिळणे हे खूप कठीण असते. समजा तुम्हाला भक्ती निवास मध्ये जागा मिळाली नाही तर मंदिराच्या अगदी जवळ अनेक प्रायव्हेट हॉटेल्स आहेत, जिथे 500 ते 1500 मध्ये सहज रूम मिळून जातात. मुख्य साईबाबा मंदिर आणि दर्शन पद्धत. हॉटेलवरती फ्रेश झाल्यानंतर आपण निघणार आहोत मुख्य मंदिराकडे, म्हणजे साईबाबांच्या दर्शनासाठी. मंदिराला वेगवेगळे गेट्स आहेत. गेट नंबर 1 येथून तुम्हाला आरतीसाठी दर्शन पास मिळतो. गेट नंबर 2 हा ज्येष्ठ नागरिकांसाठी थेट दर्शनाचा मार्ग आहे. मंदिरामध्ये मोबाईल, कॅमेरा किंवा कुठल्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू नेण्यास सक्त मनाई आहे, पण काळजी करू नका, तिथे संस्थानातर्फे फ्री लॉकर आणि फ्री शूज काउंटरची उत्तम सोय केलेली आहे. दर्शन पास. जर तुम्हाला गर्दी टाळून लवकर दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही 200 रुपयाचा दर्शन पास घेऊ शकता, ज्यासाठी तुम्हाला गेट नंबर 6 ने प्रवेश करावा लागतो. आणि जर तुम्हाला फ्री दर्शन करायचं असेल तर गेट नंबर 7 किंवा 8 चा वापर तुम्ही करू शकता. नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहोत साईबाबांची नगरी शिर्डी येथे. तर आज आम्ही हे सगळं एक्सप्लोर करणार आहे आणि तुम्हाला सुद्धा दाखवणार आहे. मागचा देखावा बघा किती सुंदर वाटतो. साईबाबांची प्रतिकृती भारीच वाटते. इथे येऊन एवढं प्रसन्न वाटतंय ना की काय सांगू. शिर्डीमध्ये आल्यावर फक्त साईबाबा मंदिरा व्यतिरिक्त अशा बऱ्याच गोष्टी आहेत जे लोक एक्सप्लोर करायला विसरतात. तर आम्ही आता तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये तेच दाखवणार आहे की साईबाबा मंदिरा व्यतिरिक्त इथले 7-8 जे स्पॉट आहेत ते तुम्ही एक्सप्लोर करू शकता. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि हो, तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. मंदिरात प्रवेश करताच डोळ्यासमोर येते ती साईबाबांची अत्यंत विलोभनीय आणि शांत पाषाण मूर्ती. या मूर्तीच्या बरोबर 6 फूट खाली साईबाबांची मुख्य समाधी आहे. 15 ऑक्टोबर 1918 रोजी विजयदशमीच्या दिवशी बाबांनी आपला देह त्यागून याच ठिकाणी समाधी घेतली होती. इथे दर्शन घेताना मिळणारी शांतता शब्दात सांगता येणार नाही.
गुरुस्थान, द्वारकामाई आणि चावडी. मुख्य मंदिरातून बाहेर पडताच आपल्याला दिसतो तो 150 वर्ष जुना कडुलिंबाचा वृक्ष, ज्याला गुरुस्थान मानलं जातं. साईबाबा जेव्हा वयाच्या 16व्या वर्षी पहिल्यांदा शिर्डीत आले तेव्हा ते याच झाडाखाली बसायचे. या झाडाच्या पानांची चव कडू नसून गोड लागते अशी भक्तांची श्रद्धा आहे. या गेट नंबर 4च्या बाहेरच आय लव्ह शिर्डीचा सेल्फी पॉइंट आणि साई पालखी गार्डन आहे, जिथे तुम्ही छान फोटो काढू शकता. मंदिराच्या अगदी जवळ आहे द्वारकामाई. हे तेच ठिकाण आहे जिथे बाबा वर्षानुवर्षे राहिले. ज्या दगडावर ते बसायचे तो दगड आणि ज्या चुलीवरती ते अन्न शिजवायचे ती चूल आजूबाजूला पाहायला मिळते. सर्वात महत्वाचं म्हणजे इथे गेल्या 150 वर्षापासून धुनी अखंड जळत आहे. मंदिरातून बाहेर पडताना याच धुनीची उदी आपल्याला प्रसाद म्हणून मिळते. द्वारकामाईच्या बाजूलाच आहे साईबाबांची चावडी. पूर्वीच्या काळी चावडी म्हणजे गावाचे ऑफिस असायचे. 1909 मध्ये जेव्हा शिर्डीत खूप मुसळधार पाऊस झाला तेव्हा भक्तांच्या आग्रहास्तव बाबा द्वारकामाई सोडून इथे राहायला आले. त्यानंतर बाबा त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत एका आड रात्री इथे विश्राम करायचे. चावडीच्या अगदी समोरच बाबांचे परमसेवक हाजी अब्दुल बाबांची दर्गा आणि दक्षिणमुखी हनुमान मंदिर सुद्धा आहे. आता आपण आलोय 300 वर्ष जुन्या ऐतिहासिक श्री खंडोबा मंदिरात. खंडोबा हे महाराष्ट्राचं कुलदैवत आहे आणि याच ठिकाणी बाबांचे पाऊल शिर्डीत पहिल्यांदा पडले होते. मालसापती हे खंडोबा मंदिराचे पुजारी होते आणि त्यांनीच बाबांच्या आशिष शक्तीला सगळ्यात आधी ओळखलं होतं. बाबांना आओस साई अशी हाक मारणारे मालसापतीच होते. बाबांनी जेव्हा 3 दिवसाची समाधी घेतली होती तेव्हा मालसापती बाबांची डोकं आपल्या मांडीवर ठेवून 3 दिवस त्यांची राखण केली होती. जगातलं सर्वात मोठं प्रसादालय श्री साई प्रसादालय. भूक तर लागलीच असेल तर चला जाऊया प्रसादालयात. हे मुख्य मंदिरापासून साधारण 1 किलोमीटर अंतरावरती आहे. साईबाबा द्वारकामाईत स्वतःच्या हाताने अन्न शिजवून भक्तांना वाढायचे. हीच परंपरा चालवत इथे हजारो भक्तांना मोफत महाप्रसाद दिला जातो. सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत हे प्रसादालय सुरू असतं. शिर्डीमधील महाप्रसादालयामध्ये तर 1000 पेक्षा जास्त भाविक महाप्रसादाचा आस्वाद घेतात आणि इथला महाप्रसाद इतका चविष्ट आणि सात्विक असतो की तुम्ही याच्या प्रेमात पडाल. त्यामुळे तुमचं जर कधी शिर्डीला येणं झालं तर महाप्रसादालयामध्ये येऊन महाप्रसादाचा आनंद नक्की घ्या. चला आता आपण महाप्रसादात जाऊया.
याच्या पहिल्या मजल्यावरती एक शिवकालीन आर्ट गॅलरी सुद्धा आहे, जिथे 10 रुपयाचं तिकीट काढून तुम्ही जुनी ऐतिहासिक शस्त्रे पाहू शकता. तर मित्रांनो, एकाच व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला संपूर्ण शिर्डीची माहिती, इतिहास आणि बजेट सांगण्याचा प्रयत्न केला आहे. हा माहितीपूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करा आणि हो, आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन सुंदर प्रवासात. तोपर्यंत ओम साईराम.